नमस्कार मंडळी. सुट्टीचा दिवस असो किंवा घरात काही खास बेत करायचा असो, आज काय वेगळं बनवू हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. म्हणूनच आज तुमच्या या प्रश्नाचं अगदी चवदार उत्तर मी घेऊन आले आहे. आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील असं मसालेदार भरलेल्या वांग्यांचं कालवण. या रेसिपीमध्ये मी एक खास सिक्रेट वापरला आहे, ज्यामुळं या कालवनाची चव आणि सुगंध इतका अप्रतिम येतो की शेजारी सुद्धा विचारतील, आज काय स्पेशल बेत आहे. अगदी सोप्या स्टेपमध्ये आणि झटपट असं भरलेल्या वांग्यांचे कालवण कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात आधी इथे मी 4 ते 5 वांगी घेतलेली आहेत. ती एका बाउलमध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊयात. वांगी छान मऊ आणि चवदार व्हावीत म्हणून धुवून झाल्यावर त्यामध्ये पुन्हा पाणी ओतून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊयात. आता करूया वाटणाची तयारी. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं, सुकं खोबरं, बडीशेप आणि पांढरे तीळ घालून छान असं बारीक वाटून घेऊयात. बडीशेपमुळे कालवणाला खूप छान सुगंध येतो. हे वाटण काढून झाल्यावर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 उभे चिरलेले टोमॅटो आणि ताजी कोथिंबीर घालून मस्त अशी याची पेस्ट करून घेऊयात. यानंतर गॅसवर पॅन ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवर पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि याला छान असे तांबूस रंग होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आणि याला भाजून झाले की थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे. याला आपण थंड करायला ठेवूयात. शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेऊयात आणि एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता आपण थंड करायला ठेवलेले शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याला छान असं वाटून घेऊयात. त्याला एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये जाणार आहे 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि यामध्ये चवीसाठी मीठ टाकणार आहोत आणि सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. आता हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करूया आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात. आता वांग्यांचे देठ काढून त्यांना 4 भागामध्ये अशा प्रकारे कट करून घेऊयात. हे सर्व वांग्यांचे देठ असेच काढायचे आणि 4 भागामध्ये अशाच प्रकारे सर्व वांग्यांना कट करून घेऊयात. आता आपण यामध्ये मसाला भरूयात. आता वांग्यांमध्ये छान असा हा मिक्स केलेला मसाला भरून घेऊयात. आपल्या सर्व वांग्यांमध्ये अशाच प्रकारे मसाला भरून घेऊयात आणि आपला जो उरलेला मसाला असेल तो आपण नंतर फोडणीसाठी वापरणार आहोत. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये कांदा छान असा परतला जाईल एवढं तेल घालूयात आणि कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यामध्ये कांदा टाकूया आणि थोडा टाइम याला परतून घेऊयात. यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत आपण आणि याला छान असं परतून घेणार आहोत. आणि आपण सुरुवातीला बनवलेला जो आलं लसूण आणि खोबऱ्याचा मसाला होता तो यामध्ये टाकूयात आणि यालाही छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. थोड्या वेळाला परतून झालं की आपण टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली होती ती सुद्धा यामध्ये टाकूयात आणि याला छान असं परतून घेऊयात. याला छान असं आता तेल सुटेल तोपर्यंत आपण परतून घेऊयात. हा मसाला छान असा परतला गेला आहे. आता यामध्ये टाकूया मसाला भरलेली वांगी. आपली सर्व भरलेली वांगी यामध्ये टाकूयात आणि छान असं याला मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये टाकणार आहोत आपला जो उरलेला शेंगदाण्याचा मसाला होता तो यामध्ये टाकणार आहोत आपण. यालाही यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात.
सर्व मसाला यामध्ये टाकून झाल्यानंतर यालाही आपण छान असं यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही आत्ताच बघू शकता, हे आत्ताच किती सुंदर आणि चमचमीत दिसते. आपले सर्व मसाले छान असे परफेक्ट बनले आहेत, त्यामुळे हे छान असं दिसत आहे आणि याचा सुगंधही संपूर्ण घरामध्ये सुटलेला आहे. तर आता यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी ओतूया रश्श्यासाठी. आधी फुल फ्लेमवर झाकण न ठेवता एक छान उकळी काढायची आणि उकळी आली की गॅस मंद करायचा आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं वांगी मस्त शिजवून घ्यायची. तर 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वांग्याला काय सुरेख तर्री आली आहे आणि सुवास तर घरभर सुटलाय. बडीशेप आणि तिळाच्या या सिक्रेट वाटणामुळे या रश्श्याला इतका छान दाटपणा आणि खमंगपणा आला आहे ना, की बघूनच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. हे कालवण तुम्ही घरी नक्की ट्राय करा. याला तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.